गावाला सोडलेला वळू हे दोघ जण चिसवर बसलेत. वळू कशाची जरा ऐक फोन येतात बायकोचे, पण बिचारा काय नाही करू शकत. आता वैताग आलाय त्याला. शॉट रे. तर आज आम्ही जाणार आहे नवी मुंबईला मॅचला. आपली मॅच आहे तिकडं. तर चाललोय आता मी, पप्पा आहे आणि अजून पुढून नाना येणार आहेत आमचे कोच. ते येतील मग तिथं बघूया. आणि अजून साई वगैरे पोरं पण येणार आहेत. तर भेटूया. आणि आज पहिली ओव्हर नाना टाकणार आहेत, मी नाही आहे. तर नाना निघाला का? पाऊस पडतोय बाहेर. कुठं जाऊ पाऊस पडतोय घरीच येऊ. काय करू नानाला? बॉलिंग बिलिंग बघू का? काहीच देऊ नका नानाला. हा शशी भाऊ हा 11 मध्ये जागाच घेऊ नका त्यांना. हा ना, तेवढंच बरं आहे. सुखाने संसार फायनल पर्यंत पोहोचला. हा ना. आम्ही आनंदला घेत जानबाई यायला ते सच्च्या घरी असेल येड जवळ. अरे 5 मिनिटात येतो. हा 7:30 वाजाय आले. वाईटाव नाही, माझ्यासोबतच राहून चांगले म्हणजे एक्सपिरियन्स बोलून. म्हणजे मागं पन्नास लावायची का? 40 वर्ष ज्यांनी क्रिकेटसाठी बलिदान दिलेत त्यांचे अॅक्युरेशन आणि व्हेरिएशन बघून तरुण मुलांना लाज वाटेल. की तुमचं बघून पण वाटणार असं. आज काय माहितीये का, राज जरा इंजुर्ड आहे त्यामुळे राज काय बॉलिंग नाही म्हणतो मी टाकत. तर पहिलीवर काय करायला पाहिजे तुमच्यामध्ये आमच्या टीमला बघून? शशीभाऊने टाकावी, तुषारने टाकावी का मी टाकावी ते सांग. डायरेक्ट बोल. तसं तर गाडीतनं उतरवत नाही मी आहे. बोल बोल, मी आहे तुझ्या पाठीशी. तसं पहिलीवर जर प्रॅक्टिस मध्ये तुषार असला तर तुषारनं टाकावी. असला तर ना प्रॅक्टिस मध्ये. बर बर चला. पहिलीवर तू आता पोरगच खेळवतो. जर पहिली मॅच 4 ओव्हरची आहे तर पहिल्या 3 ओव्हर संपल्यानंतर रिझल्ट बघूनच नानांना द्यावी. म्हणते मला म्हणते तुम्ही कधी आता विचार खाली रन देत नाही. आणि मी भले ते वाईट बोलू चांगलं बोलू त्याचे उद्देश नाही. माणूस आपलं नाव काढते यातच समाधान मानावं. हे बापू 40+ चा रेकॉर्ड सांग ना सचिन भाऊचा. किती 40+. अहो ठीक आहे की आता आपल्याला मारले पण आपण कबूल तरी करतो ना, आता मारले म्हणून. शशी भाऊ आणि सचिन लहान पोरांना सांगतात. पुढे सांगेल काय काय माझं काय सांगते ऐका. सचिन हा बोला 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 बोला. नानाला सांगा तुझे रेकॉर्ड 5 चर्चगेट पासून सातारा पर्यंत गाजलेले. अरे सगळे बॅट्समनचा बाजार उठलेला मी गेल्यामुळं त्या बॉलरला कसं खेळायचं कुणाला काही कळत नव्हतं. 2 मॅच हारलेलो त्यामुळे मी जाऊन खेळलो 50 पर्यंत नेला स्कोर. का म्हणतोय शशी भाऊचं आणि सचिनची लिंक पाठवा म्हणजे तुम्हाला एडिटिंग करून पाठवतो बरोबर त्याच्यावर. ते बरोबर एडिट करते. मला कुठं घंटा येतंय ते बरोबर एडिट करून पाठवते म्हणजे स्टेटस ठेवायचं. हो त्यासाठी तो पीए ठेवलाय ना त्यांनी. हा नानाचा पीए त्यासाठीच आहे. वर्षभर लोकांचे व्हिडिओ काढायचे, नानाने फोन करायचा केले की त्याच्या ग्रुपवर टाकायचा. नानाची वाजवली की नाना लगेच सांगतो जॉन टाकरे तो व्हिडिओ. अरे स्वतःच असंच ठेवतात. हा. सचिन भाऊ हो 32 खाल्लेले म्हणजे मी 32 कधी खाल्ले. 32 खाल्लेला रे ना. मला म्हणते मी कधी 32 खाल्ल्यात आजपर्यंत आयुष्यात खाल्ले नाही. चर्चगेटचा काय बाजार उठला. आज मग शशी भाऊन मारलेले त्या मॅचचं सांग बाबा. शशी भाऊनी ऑन रेकॉर्ड आहे ते. ऑन रेकॉर्ड आहे ते ते. शशी त्या ह्याला ना आपल्या बाइंडरला. हा मग 3 6 मारलेले 19 रन मारलेल्या तरी सुद्धा 32 झाल्या नाही. तर मग ते आपल्याला त्या ह्याच्या पुण्याच्या विशालच्या टीम बरोबर आपल्याला किती पाहिजे होते? 6 बॉलला 29 त्यांना पाहिजे होते आणि सचिन भाऊ बोलले ते मी काढतो. 4 बॉल मध्ये देऊन टाकले. बर 5 आणि 6 बॉल टाकायचा. माझ्या अविस्मरणीय मॅच ती आहे लक्षातली. आणि दुसरी मॅच कुठली माहितीये का? ती जॉनची. त्या आईची गाण म्हणलं काय बॉलिंग टाकताय आई घालताय द्या मी टाकतो. 6 रन पाहिजे होत्या. जॉननं 6च्या 6 वाईट टाकले. सगळे प्लेयर एका साईडनं बाहेर रस्त्यावर आणि जॉन बॉल टाकतो एकटाच.
बॅट्समन पण बसला मांडी घालून म्हणला तर टाक तुझा खाली पडल्यावर मग मी नंतर चालू करतो खेळा. बापू सगळ्या पोरांच्या मनात नकारार्थी भरणारा माणूस हाच आहे आणि म्हणणं क्रिकेटमध्ये तुम्ही पॉझिटिव्ह नाही. त्याच्या लाल शशीभाऊ ते काय बोलले राणा काय बोलले सचा येतोय 11 वाजेपर्यंत त्याचा बाजार उठल लगेच. मी बोललो तुमचाच बाजार उठल तुम्ही 9 वाजेपर्यंत ग्राउंडवर. हा हे पण आहे ग्रुपवर माझ्याकडे. आता काय बोलायचं. कारण पहिलं बाकडा नानाच लागणार आहे तिथं. आमचा नंतर आमचा 4था 5वा आहे. मी रिटायरमेंट झाल्या मी क्रिकेट सोडलं मी काही गप बसणार थोडे मी काहीतरी करणारच की. गाव मला वाटत नाही जागेवर हा शिंदेवाडी कोणाला करणारच नाही. कोणाबरोबर दोस्ती करावं कोणाबरोबर दुश्मनी करावं. मग शशीभाऊ तुम्ही आत्ताच एखाद्या गुंट आमच्याकडे भेटली तर घेऊन ठेवा. आता सोसायटीचा अध्यक्ष आहे. अर्ध्या माणसांना कळत नाही की शिंदे नक्की हाय कुठल्या गटात. सेफ ड्रायव्हिंग केलं पाहिजे पण एवढं जास्त सेफ आहे ते. अरे आम्ही पण वैतागलोय. 4 व्हीलर 40च्या स्पीड न म्हणजे काय ते काय झालंय शशी त्याला मी 80 वर गेलो ना ही गाडी म्हणजे ते स्पीड एंड आहे माझा. एक्सप्रेस वे न ढकलत न्यावी लागेल त्याला. 80 न. A few moments later. चान्सच नाही फिल्डिंग. कळलं मोठं तुम्हाला कशाची ती पोरांना त्यांनी करायला पाहिजे ना पहिलेच. प्लेअर चांगला डबल 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 सिंगल डबलचा प्लेअर. आमची विकेट किती भारी आहे 100 पटीनं भारी. फरीदला खेळायला पाहिजे. गाण्या बॉल आला तर पकड हात टाक. बाहेर मार. हे बघ पहिली एकच चांगला टाकलाय ते ना आतापर्यंत. परत बॅट मारली किती बॉल राहिल्यात बघून मार तो स्लो टाकत. अरे ओ साई असा सुंदर गोलंदाज आहे. डायरेक्ट बॉल गेला त्याच्यात. मागच्या रविवारी दिला ना तुम्ही फोटो. कोच सर हो का मला पण घ्या मेहनत रंग लाई है बिच्ची की. मला मागे फिर पूर्ण भरलाय. हा आंटी ओ काहीतरी कॉमेडी होते मदत करायला. त्याला घ्यायला वैभव सूर्यवंशी कुठे शिंदेवाडीचा वैभव सूर्यवंशी शिंदेवाडीचा. वैभव झुंझुनवालाचा पोरगा येतो. वैभव इकडे की पण आमचा मोठा वैभव सूर्यवंशी 11 इथला. इकडे की वैभव वैभव आता ही सिरीज नाही खेळणार रेस्ट. शुभमन गेले थोडक्यात एकदम थोडक्यात सचिन तेंडुलकरची पोरगी हुकवली. तर आमच्या गावची सुरू होती ती. असं आडव्यामध्ये शूटिंग करा आडव्यामध्ये. हा तशामध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराजांना लाभलं आणि एवढ्या कमी कालावधीमध्ये 350 किल्ल्यांचं साम्राज्य छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी उभं केलं. अशा अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन समन्वय उर्मडी विभाग. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. चुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता. मुघलां शॉर्ट आहे शबाश. बोला काहीतरी कसं वाटतंय तुम्हाला. शशी भाऊला आणि सचिन भाऊला चपराक आहे म्हणजे हे काळाने दिलेला घाव आहे त्यांच्यावर उर्मी लागलेला. शशी भाऊनी घालवलं नानानी काढली नाका हाताला लागलेले तरी पण एन्जॉयड असताना. हा सर काहीतरी बोला ना 2 शब्द माझ्या ब्लॉग बद्दल.
2 शब्द काहीतरी माझ्या ब्लॉग बद्दल आणि माझ्या परफॉर्मन्स बद्दल. शिंदेवाडी टीम सायली टीम समोर खेळली आणि त्याच्यामध्ये शशिकांत शिंदे आणि राज शिंदे यांचा जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळाला. पिता पुत्राची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना एक जबरदस्त खेळ त्यांनी साकारला आणि शेवटच्या षटकामध्ये खरं तर हनुमंत शिंदे यांनी काय गोलंदाजी केली. त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचा प्रचंड अनुभव त्यांचा खरं तर कामयाबी यायला 6 बॉलमध्ये खरं तर 10 धावांची गरज असताना त्यांनी प्रचंड अनुभवाच्या जोरावरती अजय सावंतसारख्या खेळाडूला थांबवलं आणि त्यानंतर शिंदेवाडी या संघाने तो सामना जिंकला. अटीतटीच्या लढतीमध्ये शिंदेवाडी संघानं खरं तर विजय मिळवला आणि त्याच्यामध्ये पित्राची जोडी काय जबरदस्त परफॉर्मन्स त्यांचा दाखवला आणि त्या साथ मिळाली अर्थातच हनुमंत शिंदे यांची. बेस्ट ऑफ लक शिंदेवाडी टीम. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि पुढील मॅचसाठी देखील खूप साऱ्या थँक्यू. 2 बॉल सोडले वर्षावाहिनी. कुठं 2 सोडले ते लगेच संपली ना. हा माणूस ह्याने आता 2 चौके सोडले आणि हा आता माझा फोन मोबाईल घेऊन माझा कर की ऍक्सिडेंट झालेला आहे. या कारणे धक्कड मारले, टक्कर मारली. काय नाही झालं पण ते चेपलंय. ह्यो पण चेपलाय बघा. पोरगीच्या नादात चेपलाय. गांधीजी के 3 बंदर, प्रसाद, सूरज आणि सौरभ. 3रा बंदर आला. तर याचं लग्न झालंय आणि बिचारा पछतावतोय लग्न झालंय तर. लय वैतागला बिचारा लग्न झालंय म्हणून. मला सांगत होता, खूप काही सांगत होता, लग्न झालं नव्हतं करायला पाहिजे. पण आता ठीक आहे झालंय तर आता तो म्हणतोय चालेल, आता काय करू मी. पनवती मागे लावायला सोबत असतात आमच्या. नाही आम्ही एक्सपिरियन्स आहे. आणि आम्ही जिथं जातो ना ह्यांना आम्ही प्रोत्साहन द्यायला जातो आणि हे आमच्या मागे पनवती लावायला येतात. आणि शशीबाम अशी आहेत की आम्हाला दोघांना एकत्र आणल्याशिवाय राहत नाही. छावा त्याचं नाव प्रसाद भावा. मागरला कोण नाही त्याच्या. कोणच नाही रे टक्कर मध्ये. मागं फिर मागच्या साईडला फिर ना 1 मिनिट. प्रसाद 28. राजू भाईची पोरगी प्रसादात देणार होती पण त्याच्या घरची नको म्हणली. नको निघालोय इथं बसायला पार्क मध्ये. एक्सरसाइज थांबा तुम्हाला दाखवते. एक्सरसाइज आता ह्याच्यात आम्ही बसणार आहे. जातो आता तुम्हाला दाखवतो. मग नाही हे नको हे लहानपर्यंत हे नाही दाखवतो. बोल. आमचे शशी दादा आमच्या टीमचे कॅप्टन आणि हा दुसरा आमच्या गावातला सोडलेला वळू. हे 2 जण चिसावर बसलेत. वळू का शशी दादा ऐकत नाही. वेदा नाही बोलायचं, वळू बोलायचं. आमच्या गावाला सोडलेला वळू 11वीतला. जाऊ गेलं. सकाळी का फोन केला केलंय टिकलाय बघा. 80-90 किलोचा बैल आहे आमचा. सगळ्यांना फोन लावायला. शिंदेवाडीचा बकासूर आहे. माझा विश्वास नव्हता की मध्ये टाकतोय का बॉलरच्या वरनं टाकतोय. मॅच झाल्या नाही असं वाटत. आज धवली बघितली वरून टाकली. असं टाकायचं अंगावर टाका. तुम्ही येतात नाही घालतो. शिंदेवाडी टीम जिंकली फर्स्ट राऊंड. आता त्यांना सेकंड राऊंडला प्रथमतः शुभेच्छा. आणि खरंच शिंदेवाडीची मुलं सर्व चांगली खेळतात आणि लहान मुलांना एकत्र घेऊन शशीदा शिंदे आणि हनुमंतदादा यांनी एक चांगलं क्रिकेट चालवले आणि गावाचं नाव रोशन करतायत. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. ते बॉल टाकणार आणि जर चुकून 1-2 सापडले की पण काय म्हणणार माहिती असं करणार. तिकडून जर कॅप्टन आला ना नाही माझा हात तो इथं येऊन अडकतोय आणि मी गुडलेनला टाकत होतो. गुडलेनचा बॉल मिस झाला, स्किट झाला बॉल आणि हातातून सुटला. ही कारणं त्याला 1 नंबर. बघा तुम्ही अनुभव घ्या परत, तुम्हाला पुढे समजेल सगळ्या गोष्टी. मी त्यांचं बोट धरून आम्ही क्रिकेटमध्ये आलो त्यामुळे आम्हाला त्यांची नस माहिती किती उंगलीबाज आहेत ना. कारण ते स्वतःच्या टीम बरोबर पण बिलकुल पॉझिटिव्ह नाहीत. ते पॉझिटिव्ह फक्त स्वतःच्या बॉलिंगवर. मला ओव्हर द्या, मला बॅटिंग द्या तर तुम्ही जिंकू शकता. नाही तर ह्याचा रिझल्ट आणि आणखी नाही असं जर केलं नाही ह्यांच्या विचाराचं जर त्यांचे कॅप्टन शशीभाऊ जर अपोजिट गेले तर शशीभाऊंवर फायर करणार आणि मग पनवती टीमला लावणार म्हणून लावणार हा माणूस. बघा तुम्ही
मी बोललेले हे शब्द लक्षात ठेवा आणि येणाऱ्या मॅच मध्ये बघा तुम्ही आता. तर आता आपली सेकंड मॅच चालू होईल आता. तर आपली पहिली आपण टॉस हारलो परत आणि आता आपली पहिली फिल्डिंग आली आपली पहिली. आता ती बघू आता फिल्डिंग आहे काय होईल. ही मॅच जिंकलो तर आपण प्राइज मध्ये, हारलो तर घरी. मॅन ऑफ द 3000 मॅच आणि आकर्षक ट्रॉफी बक्षीस लाभलेली आहे. मॅन ऑफ द मॅच जी मॅच झाली आम्ही गंदा हरवली, परत पप्पांनाच मॅन ऑफ द मॅच भेटले. घेतलाय वेद्या बोल 2 शब्द. परत खेळायला ग्रुप मध्ये नाही तर सगळं ग्रुप उडले माझ्यापासून. कधी सांगायचं कोंबडीच्या पिसा आम्ही करतो का डायरेक्ट सगळ्यांना सुरजाला आपल्या चार्जला की सगळ्यांना फोन लागतो. मला खरं आईची शपथ नव्हतो, मी कामावर कॉन्फरन्सला खोटं बोलतोय कॉन्फरन्सला. सिक्स गायब झाला. आपल्या वेळेस पाऊस किती होता बघितलं का? बघ की आताची आहे त्यांची सिक्स मारली. सचिन बरोबर सांगतो की एडिट करून टाका. त्याला बायकोचे फोन येतात बिचारायला, पण आता काय आता मॅचला आलाय घरून लय फोन येतात त्याला. घरून खूप फोन येतात बायकोचे, पण बिचारा काय नाही करू शकत. आता वैताग आलाय त्याला, वैतागलाय. तोंड बघा त्याचं. सौरभ दादा तोंड बघा त्याचं बिचाराचं कसं झालंय. त्याच बायकोनी एवढं त्याला त्रास दिलाय ना. ते नशीब मी नव्हतो. आता मी जर असं मारला असता ना की शशीने परत बॉलिंगच दिली नसती. एक पण विकेट हे जर मी मारला असता ना नानाला शशीभाऊ, तर तुम्ही परत काही झालं तरी नानाला बॉलिंग दिली नसती. एवढी नक्की. मला काय म्हणले तुषार बॉल जेव्हा हातात घेतलं ना मला म्हणतात ओव्हर द विकेट टाक. हे बॉलर म्हणजे आवडा मी राऊंड विकेट टाकला तिकडे जरा रन व्यवस्थित हे बॉलर म्हणजे कसे? नंतर स्वतः ओव्हर द विकेट. चांगल्या टीमांना झोपून वर निघालेले बॉलर आहे. जसे आमची मास्टर दिलेवर त्याचा पण घे त्याचा घे जरा हातून मास्टर नाही पहिलं मास्टर 11चं चालू आहे ना. एवढी चांगली टीम होती आमची कांदवलीमध्ये मास्टर 11. जवळ जो बँड्राय बसलं तिकडे मुलं खेळायला, तिकडे विरार साईड नाही येतात. त्यांचे बॅनर लागतात तिकडे. तिकडे बसलेलो ते काय स्टेजवरनं खाली पडतात ना, खाली माणसं सगळी बघाय कोण पडला. मी उठलो, पळत गेलो, फिरून आखरी आलो. तुम्ही जा मॅच खेळायला आता चड्डीत मुशील तिकडे. तुझ्या आईला गावाला जायचं ना. ओ प्रसाद बाय डॉन सातारा का दाऊद इब्राहिम. कसला दाब दिले बेद्या. शॉट रे. शाबाश विचारता कॅच घेतलास काय मेन प्लेअरचा, तर काय बोलशील त्याबद्दल 2 शब्द काहीतरी बोल. माझ्याकडे बोलायचा शब्द नाही, मला फक्त टीम साठी करायचे. तुम्ही किती खाल्ले होते? फक्त 18 आणि फक्त बरं सचिन. तर आता आम्ही सेकंड प्राइज मारलाय. तर आता झाले आमची ट्रॉफी वगैरे घेतली. ट्रॉफी आहे मागे ठेवली आणि आता आम्ही जातोय घरी. आम्ही आता पोचू 10 मिनिटांमध्ये पोचू. तर झाला आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि अजून काय बोलू, बस एवढंच करा आणि भेटूया मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय.